अमृतवेल मराठी प्रस्तुत। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शंभूराजे यांचे युद्ध कलेचे शिक्षण इसवी सन 1970 पासून शिवरायांनी संभाजीराजांना युवराज म्हणून शिक्षण देण्यास प्रारंभ केला होता। राज्य कारभाराचा अनुभव यावा म्हणून शिवरायांनी 26 जानेवारी 1671 पासून स्वतंत्र लेखनिकही प्राप्त करून दिला होता। 19 सप्टेंबर 1671 पूर्वीच महादजी यमाजी हा छत्रपती संभाजीराजांकडे बाक्य निविसाताचे मुतालिकीस होता। त्याला दरबारात ये जा करावे लागत असे, म्हणून प्रत्येक वर्षात 100 होऊन दिले जात होते। लिहिण्यासाठी कागदशाही व मदतनीस देण्यास छत्रपती शिवरायांनी 19 सप्टेंबर 1671 रोजी धारराव निंबाळकर यास पत्र लिहिलेले आहे। लहानपणापासूनच युद्ध कलेचे शिक्षण मिळालेलं असलं तरी 1672 पासून छत्रपती संभाजीराजे प्रत्यक्ष आघाडीवरही स्वतंत्ररित्या जाऊ लागले होते। इसवी सन 1668 आणि 1672 मध्ये फ्रेंच मधून आलेला अधिकारी ॲबेकारे गुजरात मध्ये असताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे म्हणजे विलक्षण धैर्य आणि बुद्धिमान असे केलेले आढळते। छत्रपती शिवरायांनी 10,000 शूर सैन्याचा विभाग छत्रपती संभाजीराजांच्या ताब्यात दिला होता। छत्रपती संभाजीराजे लहान असले तरी धाडसी असून आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल शोभेल असे शूर सरदार आहे व लायक आहेत। छत्रपती शिवरायांसारख्या युद्धकलेत तरबेज असलेल्या आपल्या पित्याबरोबर राहून ते युद्धकलेत तरबेज झाले होते। छत्रपती संभाजी महाराज मजबूत बांधेचे असून विलक्षण स्वरूपवान आहेत। त्यांचे सौंदर्य आणि देखणेपण हाच सैनिकांचे त्यांच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे। सैनिकांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे आणि ते त्याला छत्रपती शिवाजीराजा इतकाच मान सन्मान देतात। कोणीही कर्तबगारी गाजवली तरी छत्रपती संभाजीराजे त्यांचे कौतुक अतिशय प्रेमाने करतात। त्यांच्या समोर एखाद्याने शौर्य दाखवले तर छत्रपती संभाजीराजे लगेच त्याला बक्षीस म्हणून काहीतरी देतच असत। छत्रपती संभाजींना खंबाळत आणि गुजरात प्रांतावर स्वारी करण्यास हुकूम देण्यात आला होता। आपल्या वडिलांनी आपल्याला इतकी महत्वाची व मोठी कामगिरी सांगितलेली पाहून संभाजीराजांना धन्यता वाटली आणि उत्साहात खुश होऊन ते आपल्या सैनिकांशी विशेष पराक्रम गाजवून दाखवण्यास निघाले। ज्यांच्यावर शंभूराजे स्वारी करणार होते ते संभाजीराजांच्या दराऱ्यास घाबरून पळून गेले होते। त्याने थोड्याच दिवसात बराचसा मुलूक काबीज केला होता। ह्या संभाजींची सर्वच ठिकाणी फार स्तुती केली जात होती की छत्रपती संभाजीराजांच्या वडिलांनाही आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता। हे यावरून दिसून येते। राज्य कारभाराचा अनुभव घेत असताना छत्रपती संभाजीराजांचा इंग्रज वखारवाल्यांशी बराच संबंध आला होता। छत्रपती शिवरायांनी शंभूराजे वयाने लहान असल्यामुळे त्यांना महत्वाचे अधिकार दिलेले नव्हते, तरी आपल्या अनुपस्थितीत काही निर्णय घेण्याची संधी दिलेली होती। इंग्रजी वकील थॉमस निकल्स हे मुंबईचे गव्हर्नर आणि हिंदुस्थानाचे प्रेसिडेंट यांच्या हुकुमावरून छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करण्यास राजगडाच्या पायथ्याशी आले। तेव्हा महाराज गडावर हजर नव्हते, त्यामुळे थॉमस निकल्स यांनी गडावर येऊन बोलणी करण्यासाठी संभाजीराजांची परवानगी मागितली। ती तशी परवानगी संभाजीराजांनी लगेच दिली आणि भेटीमध्ये वकिलास सांगितले की मला याबाबत काहीच निर्णय देता येत नाहीत। मी तुम्ही आल्याचं महाराजांना कळवतो, म्हणजे ते लवकर येतील। तुम्हाला गडावरची उंच हवा मानवणार नाही, तेव्हा तुम्ही खाली येऊन राहा। हे ऐकून थॉमस निकल्स गडाखाली आले व महाराज येईपर्यंत तसेच थांबून राहिले, कारण त्यांना मीठ आणि लाकूड या संबंधात परवाना हवा होता। याबाबत छत्रपती संभाजीराजांनी प्रत्यक्ष हुकूम दिला नसला तरी महाराजांच्या गैरहजेरीत ते धोरणी वृत्तीने वागले नाहीत यात शंकाच उरत नाही। दिनांक 7 सप्टेंबर 1675 रोजी सॅम्युअल ऑस्टिन यांनी रायगडावर राजापूरच्या वखारीत लुटीबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांची भेट घेतली। तेव्हा या शिष्टाईच्या वेळी छत्रपती संभाजीराजे शिवरायांच्या बाजूलाच बसलेले होते व इतर अधिकारी बसलेले होते। महाराजांनी इंग्रज वखार लुटल्यानंतर ती बंद करून
तेथील लोकांना सुरतकरांनी 1677च्या सुरुवातीस माघारी बोलावले आहे। हे कळताच महाराजांनी शंभूराजास इंग्रजांच्या तक्रारी मिटवण्याकरता व ती वखार त्यांनी सोडू नये म्हणून सांगण्यासाठी रवाना केले होते। अशा रीतीने काही ना काही कारणाने संभाजीराजांचा इंग्रजांशी चांगल्या प्रकारे संबंध आला होता व त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची संधी त्यांना मिळाली होती। ज्या वेळेस इंग्रज व महाराजांच्या दरम्यान बोलणी झाली त्यावेळी शंभूराजे शिवाजीराजांजवळ बसले होते व ते शिवाजीराजांसोबत निघून जात असत असे ऑक्झिंटन व फ्रायर सांगतात। त्यांच्याशिवाय मोरोपंत पिंगळे हेच तेथे असत। इसवी सन 1674 ते 77 या काळात दिवाणी कामाचेही शिक्षण छत्रपती संभाजीराजास मिळाले होते। हे त्यांनी कर्यात मावळ येथील कुलकर्णी जानकी कोम रंगभट बेन बाळभट्ट ठकार हिचे मिरासी व शंकराजे भोवर यांच्या मुतालिकीचा कागद करून दिला होता। हे यावरून दिसून येते मासाहेब जिजाऊ या शिवरायांच्या मुलकी कारभारात कुलमुक्त्यार होत्या। छत्रपती संभाजीराजे हे नेहमी मासाहेबांच्या सानिध्यात असत। तेथेच ते मुलकी कारभार सांभाळण्यास शिकले होते। पुढे मासाहेब जिजाऊ वृद्ध झाल्यामुळे मराठी राज्याचा मुलकी कारभार आपोआपच संभाजीराजांकडे आला होता। त्याप्रमाणे महाराजांनी 26 जानेवारी 1671 ला हुकूम काढून तिथून 1674 पर्यंत संभाजीराजांनी किचकट मुलकी कारभार यशस्वीपणे सांभाळला। अर्थात मासाहेब त्यांच्या सोबतीला होत्याच। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुलकी कारभार महाराणी येसुबाई स्वतंत्र शिक्क्याने चालत असे। त्यावर सखी राणी जयंती अशी बिरदावले येसुबाईंना लावून देण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतनाच्या स्वराज्यातील उद्योगातही छत्रपती संभाजीराजे काम करीत होते। तसेच ते दप्तरी कामातही भाग घेत असत। छत्रपती शिवाजीराजांच्या कारकिर्दीतच त्यांनी पाठवलेली 2 पत्रे उपलब्ध आहेत। मात्र या पत्रावर अजर खान या मायनाऐवजी मशरूनल असा मायना असून त्यावर मोरोपंत पिंगळ्यांची मुद्रा आहे। अशा पत्रांना अनुक्रमे जुन्नर येथील सुभेदार आणि पुणे येथील सर हवालदार यांना तेथील इनामदाराकडून निष्करण मिरासपदे बसून करण्यावरून जाब विचारला असून यापुढे त्यांना तसनीज न देण्याबद्दल बजावले आहे। ह्या दोन्ही हुकुमांची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी पाहिले। ही पत्रे छत्रपती संभाजीराजांच्या पद्धतशीर व चोख कामाची पावती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत संभाजीराजांपुढे काही तंट्याचे निकालही होत होते। इसवी सन 1675 मध्ये गोपाळ शेठ शेट्या यांच्या सेठच्या बाजूस निकाल लागला होता। त्याचा निकाल लागून गोपाळ सेठच्या बाजूने निकाल लागला। यावेळी छत्रपती संभाजीराजे हजर होते। छत्रपती संभाजीराजे यांचा शास्त्रे व पुराणे यांचा अभ्यास पूर्ण असल्यास शिवाजी महाराजांनी त्यांना धार्मिकतेबाबतचे अधिकार दिले होते। कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार भरवला होता। ते सिंहासनावर बसले असता शंभूराजे तेथे आहेत व त्यांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले। तेव्हा महाराजांनी त्यांना जवळ बसण्याचा आग्रह केला, पण राजशिष्टाचार पाळणाऱ्या सुसंस्कृत शंभूराजांनी तसे न करता विनम्रपणे आपल्या नेहमीच्या जागेवरच जाऊन बसले। यात शंभूराजांचा राजशिष्टाचार पाळण्याचा आग्रह व शिवाजी राजाप्रती आदर दिसून येतो। छत्रपती शिवराय कर्नाटकाच्या दक्षिण दिग्विजयावर चालले असताना शंभूराजे त्यांच्या बरोबरच रायगडावरून बाहेर पडले होते। दिनांक 1 जानेवारी 1676 रोजी शृंगारपुरात जाऊन राहू लागले होते। शृंगारपुरात राहत असताना ते आपला वेळ कसा घालवत असत हे अनुपुराणात मिळते। त्यामध्ये म्हटले आहे की शंभूराजे दररोज व्यायाम करीत असत। त्यांना व्यायामाची व मल्लखांबाची आवड होते असे दिसते।